भीमा आणि सीना नदीला पूर, बळीराजा संकटात. सोलापुरात संततधार पावसामुळे तुरीचं पीक धोक्यात. मंद्रुपमधील कुंभार तलाव देखील ओव्हरफ्लो झालाय. शेतात पाणी शिरलंय. 15 एकरवरील तुरीच्या पिकात गुडघाभर पाणी साचलंय. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुप परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. भीमा आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मंद्रुप इथला कुंभार तलाव ओव्हरफ्लो झालाय. 4 महिन्यांपासून पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे तुरीची वाढ खुंटली असून पानं देखील झडली आहेत. उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. मंद्रुपमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सोलापुरात धो पाऊस पडतो. मात्र मे महिन्यापासून या पावसाला सुरुवात झालेली आहे. कुठेतरी या सततच्या 4 महिन्यापासून पडणाऱ्या पावसामुळे जे आहे ते सोलापूर शहर जिल्ह्यातील 3.5 लाख हेक्टरवरील पिकांचे जे आहे ते नुकसान झालेलं आहे. शेतीची पिकं वाहून गेलेले आहेत. आपण पाहू शकता, मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आहे. तुराची शेती आहे. पूर्ण तूर जे आहे ते पाण्यात आहे. आपण पाहू शकता सगळे पानं जे आहेत या तुरीचे निघून गेलेले आहेत. संपूर्ण नुकसान कुठेतरी या पिकाचे झालेले आहे. ज्या वेळेस शेंगा लागायचे असतात त्याच वेळेस या शेतामध्ये जे आहे गेल्या 4 महिन्यापासून पाणी सुचलेलं आहे. त्यातच सीना नदीमुळे जी कोरडी असते तिला कुठेतरी महापूर आलेला आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून काय सांगाल. सध्या सीना नदीला महापूर आलेला आहे आणि पाऊसही सतत पडतोय. काय हाल आहे आपल्या शेताचं? जनावर वस्ती सोडून लांब जाऊन राहिलो तिकडं मैदानात मस्जिद झोपड्या मारून राहिलो तिकडं लांब जाऊन. काय नाही, अवस्था लय बेकार आली आमची. रातभर झोप नाही. 2 गाया मेले. असं सगळं परिस्थिती आलेलं आहे आम्हाला. यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं ते तूर आणि मका आणि कांदा, लिंबूचे झाडं सगळं असं गळून पडले. पाणी भरपूर पाऊस जास्त झाल्यामुळे सगळे करपून गेले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कागदावरचेच दौरे करतात का काय, असा प्रश्न या शेतकरी राजाकडून विचारला जात आहे. रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.